Hello student. In standard 10, science 1, the chapter space mission. The last segment of this chapter, there is a introduction of the satellite launch vehicle and the various missions away from the earth. आपण या प्रकरणामध्ये सॅटेलाइट हा अवकाशामध्ये कसा स्थिर केला जातो किंवा कोणत्या साधनाद्वारे केला जातो त्याची ओळख आहे आणि काही मिशन्स ज्या पृथ्वीच्या बाहेर घडलेल्या आहेत त्यांची ओळख तुम्हाला इथे दिलेली आहे. तर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे सॅटेलाइट अवकाशामध्ये स्थिर करण्यासाठी वापरण्यात येणारं एक व्हेकल असतं, वाहन असतं. द फंक्शनिंग ऑफ द सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इज बेस्ड ऑन द न्यूटन्स थर्ड लॉ. The launch vehicle uses specific type of the fuel. The gas produced due to the combustion of the fuel expand due to its height, temperature, and expelled forcefully through the nozzles at the rear side of the launch vehicle. As a reaction of this, thrust acts on the vehicle, which drives the vehicle high into the space. सोपं आणि साधं आहे की यामध्ये अशा प्रकारची रचना असते आणि इथून आपल्याला ह्या इंधनांची जे भाग आहेत, द इंजिन युझिंग द सॉलिड फ्युएल विच प्रोव्हाइड्स द इनिशियल थ्रस्ट. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, आपल्याला नंतर थर्ड, फोर्थ आणि मग या ठिकाणी तुमचा सॅटेलाइट हा बसवलेला असतो आतमध्ये. आणि हे इंधन जे आहे इथे त्याला ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला नेऊन सोडायचं आहे त्या ठिकाणी तिथे जाऊन ते संपत जातं आणि याचं कंबशन हे होत 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 फोर्सफुली त्याच्यावर ते ॲक्ट करत जातं आणि एक सर्टन लेवलला जाऊन फोर्सफुली त्या नोझल सोडले जात असतात, त्यांना त्याच्या प्रेशरने ठेवलेलं असतं. मग काही ठिकाणी त्याने लिक्विड गॅस आपण म्हणतो सॉलिड, काही सॉलिड स्वरूपातला, नंतर लिक्विड स्वरूपातला एक हाय लेवलचं, जसं आपलं सिम्पलचं इथलं असण्यापेक्षा तिथं व्हिस्कॉसिटी जास्त असते त्याची. तर असं इंधन वापरून वापरून त्याला तिथपर्यंत नेलं जात असतं. आता इथे तो डिअटॅच होत असतो, जसं आता ह्या चित्रामध्ये दिलेलं आहे की सेपरेशन ऑफ द बुस्टर रॉकेट हे स्पेस, त्यानंतर हे सेपरेट होत जातं. सेपरेट झाल्यानंतर ते ही फ्युएल टँक जी ती बाजूला होते आणि ते स्थिर होण्यासाठी ज्या कक्षेमध्ये हवं आहे पृथ्वीच्या त्या कक्षेपर्यंत आल्यानंतर ते फ्युएल टँक जी आहे ती अलिप्त होऊन जाते. तिचं नियंत्रण आता आपल्याला पृथ्वीवरून करता येतं आणि ती अलिप्त झाल्यानंतर ती कुठेतरी एखाद्या अशा समुद्राच्या भागावर येऊन पडू शकते. त्या जागेवर बरोबर त्याचं लॉन्चिंग केलं जातं आणि तिथे गेल्यानंतर ते खाली पडलं तरी ते समुद्रात पडू शकतं किंवा अशा ओसाड जागेमध्ये ते फ्युएल टँकचे तुकडे हे पडू शकतात. आणि मग नंतर तो स्थिर झाल्यानंतर त्याची एक ह्या कक्षेमध्ये जेव्हा ठेवला जातो तेव्हा तो किती अंतरावर ठेवावा किंवा समजा ह्या आता हा बघा, हा संपूर्ण हे सोलर पॅनल आहेत आणि इथे वर्क करतं. इथून कॅमेऱ्याच्या साहाय्याने हे संपूर्ण आपल्याला ज्या ज्या कामासाठी आपण पाठवलेलं असेल त्या कामाचा वापर तिथे केला जात असतो. ही एक कक्षा दिलेली आहे. या ज्या कक्षेच्या आतमध्ये आता जवळून दाखवलेलं आहे आपल्याला यातला, या कक्षांमध्ये कशा पद्धतीने तो ग्रह, या उपग्रह जो आहे आपण पाठवलेला, तो कसे फोटो घेऊ शकतो ते वर्क करण्यासाठी ते आहेत. काही अत्यंत जवळ आहेत, काही फक्त त्या कामापुरते असतील की जर आपल्याला फक्त भारतासाठी वापरायचे असतील, वर्ल्ड वाईड माहिती पाहिजे असेल तर त्यावर सुद्धा अवलंबून आहे. किंवा आपल्याला जॉग्राफिकल काम करायचं असेल तर ते सुद्धा व्हेकल्स हे असे या मदतीने लॉन्च केले जात असतात. The structure of the launch vehicle is decided by the weight of the satellite and the type of the satellite orbit. ते कोणत्या कक्षेत आहे आणि त्याचं वजन हे जे आहे, हे कक्षा आणि त्याचं वजन यांचा एक रेशिओ असतो, त्यानुसार ते ठरवलं जात असतं. आणि मग त्याला तसं फ्युएल जे आहे ते लॉन्चिंग फ्युएलसाठी ही वेगळं वर्क करावं लागतं. फ्युएल ऑफ द व्हेकल ऑल्सो डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर्स. द फ्युएल फॉर्म्स ऑफ द मेजर पोर्शन ऑफ द टोटल वेट ऑफ द लॉन्च व्हेकल. त्याचं एकूण वजन ते समजलं जात असतं. जेवढं तुम्ही फ्युएल त्याला हे कराल ते अटॅच केलं जात असतं ते.
आणि मग ते सगळं वेट जर अतिरिक्त झालं तर त्याला त्या लॉन्चिंग त्याला खूप हे होऊ शकतं, आपल्याला निश्चित जागेवर तिथे नेऊन ठेवता येऊ शकत नाही. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम लॉन्च व्हेकल विथ मोर दॅन अ स्टेज आर यूज. त्याचं काय, मग त्यांना इथे आपल्याला त्याच्या स्टेजेस ह्या यूज केल्या जात असतात. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, त्याच्यामध्ये लिक्विड फ्युएल आहे. त्यानंतर थर्ड स्टेजमध्ये आपल्याला परत सॉलिड फ्युएल वापरावं लागतं. त्यानंतर लिक्विड फ्युएल, असे ते वापरले जात असतात. ते रॉकेटच्या पद्धतीनेच द लॉन्च व्हेकल हे बनवले जात असतं. जसं विशेष म्हणजे लॉन्च केल्यानंतर ते हा जो पार्ट असतो हा पूर्ण वाया जात असतो. एकदा तिचा सॅटेलाईट लॉन्च झाला तर तो त्याचा उपयोग होत नाही. परंतु USA अशा प्रकारचं एक स्पेस शटल बनवलेलं आहे की ते पृथ्वीवर परत येतं आणि त्याचा अनेकदा वापर करता येऊ शकतो. तर हे लॉन्च व्हेकल्स जे आहेत असतात हे तशा पद्धतीने जर झाले तर आपल्याला याचा जो खर्च आहे तो कमी करता येऊ शकतो. आता पृथ्वीबाहेर ज्या ज्या स्पेस मिशन्स झालेल्या आहेत त्याच्यावर बोलूया. द स्पेस मिशन्स अवे फ्रॉम द अर्थ. तुम्ही गेल्या वर्षी शिकला असाल की वेगवेगळ्या दुर्बिणींचा वापर करून आपण सॅटेलाईटमधले म्हणजे दुर्बीण असतात त्याच्यातून अनेक माहिती आपण घेत आहोत आणि ते कसं वर्क करत असतं हे 9वीच्या अभ्यासक्रमात तुम्ही शिकलेला असाल. तर अशा ज्या स्पेस मिशन्स असतात हे ज्ञान गोळा करण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. आणि हे स्पेसक्राफ्ट जे सोडले जात असतात अवकाशामध्ये ते आपल्याला अजून किती जवळ जाता येईल किंवा आपल्याला काय त्याची माहिती घेता येईल का याचा आजही सायंटिस्ट विचार करत आहेत. त्यातून जी सोलर सिस्टीम आहे ती कशी निर्मिती झाली, त्याचं इव्होल्युशन उत्क्रांती कशी झाली, या नव्या नव्या माहितीसाठी ह्या मिशन्स या करणं आवश्यक आहे. द स्पेसक्राफ्ट मस्ट बी एस्केप द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स टू ट्रॅव्हल इन टू द आउटर स्पेस. याचा आपल्याला जे पहिलं आपलं चॅप्टर होतं ग्रॅव्हिटी, त्यामध्ये आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी नावाचा एक भाग होता की अत्यंत फोर्सफुली हे या ऑर्बिटल कक्षा जे पृथ्वीच्या असेल त्याच्या बाहेर नेणं यासाठी अत्यंत फोर्सफुली हे वर्क करावं लागतं. त्याला त्याची अंतर्गत व्हेलॉसिटी ही मोठ्या प्रमाणात असावी लागते. टू अचीव धीस द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द मुव्हिंग ऑब्जेक्ट मस्ट बी ग्रेटर दॅन द एस्केप व्हेलॉसिटी टू द अर्थ ॲज वी लर्न इन द चॅप्टर ऑफ द ग्रॅव्हिटी एस्केप व्हेलॉसिटी. आता इथे एस्केप व्हेलॉसिटी विषयी दिलेलं आहे इन द स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन आर, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.67 इंटू 10⁻⁻11 nm स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. मास ऑफ द प्लॅनेट, प्लॅनेटचं जे वजन आहे ते 6 इंटू 10⁻24 kg फॉर द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या बाबतीत. द रेडियस ऑफ द प्लॅनेट 6.4 इंटू 10⁻m फॉर अर्थ. ह्याच्या किमती आपण या सूत्रामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ती मिळाली 11.18 किलोमीटर पर सेकंद एस्केप व्हेलॉसिटी. ही एस्केप व्हेलॉसिटी द स्पेसक्राफ्ट ऑफ द एस्केप ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स टू ट्रॅव्हल द आउटर स्पेस इट मस्ट हॅव द मिनिमम व्हेलॉसिटी 11.2 किलोग्रॅम पर सेकंद. ही किती असायला पाहिजे? 11.2, म्हणजे एका सेकंदामध्ये इतक्या वेगाने ते फोर्सफुली हे पाठवलं गेलं पाहिजे. ते एका सेकंदात 11 किलोमीटर जात असेल तर त्याचा वेग किती असेल. या चित्रामधून आपल्याला पृथ्वीच्या संपूर्ण जो डायमीटर असेल त्याचा विचार येतो आणि हे अंतर जे आहे एका समजा चंद्र आणि पृथ्वी यामधील अंतर, आणि हा चंद्राचा सुद्धा आपल्याला एकूण डायमीटर 3476 किलोमीटर याचा पण दिलेला आहे. आणि हे अंतर जे आहे ते इतक्या किलोमीटरनुसार दिलेलं आहे. जवळजवळ आपल्याला 3,84,000 किलोमीटर आहे. आता आपल्याला जो चंद्राचा जो उजेड आपल्याला मिळत असतो तो आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1 सेकंद एवढा कालावधी लागतो. मग त्या मानाने जर आपल्याला एखादा स्पेस क्राफ्ट आपल्याला पाठवायचं असेल ते खूपच लहान स्पीडने होऊन जातं जर आपण पाठवत असू तर, म्हणून त्याला कालावधी जास्त लागतो. ते पटकन जाऊन तिथे स्थिर नाही होऊ शकत.
त्याला साधारणपणे आपल्याला ते स्पेसक्राफ्ट त्या चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 8 तास ते 36 मिनिट त्या वेगातही आपल्याला त्याला उशीर लागत असतो. चंद्रावरच्या मोहिमांबाबतीत आपण बोलूया. याची माहिती फक्त ठेवा, याच्यातलं फारसं हे नाही. परंतु आता कोणते कोणते उपग्रह सोडले होते चंद्रासाठी त्यांनी पहिल्यांदा, तर तो पहिल्यांदा लॉन्च केलेला असेल तर USA, सोव्हिएत युनियन, युरोपियन कंट्रीज यांनी या अशा मिशन्स केलेल्या होत्या. चायना, जपान आणि इंडिया, भारताने सुद्धा ह्या मिशन केलेल्या आहेत आत्तापर्यंत संपूर्ण या पृथ्वीवरच्या देशांमधलं. द स्पेस क्राफ्ट इन द लुना क्राफ्ट ही एक विशिष्ट प्रकारची एक सिरीज आहे, लुना सिरीज. ती सोव्हिएत युनियनने पाठवली होती. सोव्हिएत युनियन हा विशिष्ट देशाचा संघ आहे. तो चंद्राजवळ हे पाठवण्यासाठी प्रयत्न केला होता. हा 1959 साली लुना 2 नावाचा पहिल्यांदा पाठवण्यात आलेला जे क्राफ्ट होतं. 1975 पर्यंत 15 जे स्पेस क्राफ्ट हे अशा विविध कामांसाठी, जसं केमिकल ॲनालिसिस ऑफ द मून किंवा त्याची ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी, डेन्सिटी मोजण्यासाठी, रेडिएशन्स मोजण्यासाठी हे पाठवण्यात आलेल्या आहेत. नियर अबाउट 15 स्पेसक्राफ्ट पाठवले वेगवेगळ्या देशांनी, काही युनियन केलेल्या देशांनी. लास्ट 4 क्राफ्ट इवन लँडेड ऑन द मून अँड द ब्रॉड द सॅम्पल ऑफ द स्टोन ऑन द मून फॉर द ॲनालिसिस ऑफ लॅबोरेटरीज. काहींनी तर तिथे प्रत्यक्ष लँडिंग केलेलं आहे आणि तिथून तिथली माती आणि दगड हे आणलेले आहेत अभ्यासासाठी. 1969 साली नील आर्मस्ट्रॉंग हे एका मोहिमेत गेलेले होते. यामध्ये द फर्स्ट ह्युमॅन टू स्टेप ऑन द मून. 2008 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो सक्सेसफुली लॉन्च द चंद्रयान-1 आणि ते त्या चंद्राच्या कक्षेमध्ये त्याला स्थिर करण्यात आलं. इट इज सेंट्स useful information to Earth about a year. The most important discovery made during this mission was presence of the water on the moon surface. आणि या चंद्रयानानेच पाणी पहिल्यांदा चंद्रावर पाणी आहे की नाही याचा शोध लावलेला आहे. आणि ही भारत हा पहिला देश आहे की ज्याने याची डिस्कवरी आपल्याला केलेली दिसून येते. मंगळावरच्या मिशन्ससुद्धा आपण आजपर्यंत करण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट टू द मून, द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नियरेस्ट टू द अर्थ इज द मार्स. मार्स म्हणजे आपण त्याला मंगळ ग्रह. मेनी नेशन्स सेंट स्पेस क्राफ्ट टू द मार्स. मार्स मिशन इज डिफिकल्ट अँड ऑलमोस्ट हाफ द मिशन्स अवर्स अनसक्सेसफुल. इस्रो's performance in this mission is remarkable and we all must proud it. The spacecraft Mangalyaan, made by the ISRO using the expenses, was launched in November 2013 and was placed in the orbit the Mars in the September 2014. It is obtained very useful information about the surface of the Mars and the atmospheric sphere around it. आपल्याला मंगळ ग्रहावरच्या ज्या मोहिमा आहेत, तुम्ही मंगलयान हे पाठवण्यात आले 2013 साली. त्यानंतर आणखी पुन्हा आपल्याला हा पण प्रयत्न केलेला आहे. तर अशा मोहीम ज्या आहेत या काही आपल्या देशाने सुद्धा राबवलेल्या आहेत. राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांची स्वतंत्र माहिती तुम्ही ठेवू शकतात. राकेश शर्मा हे जे भारतामधले, मात्र ते रशियन ॲस्ट्रॉनॉट्स म्हणून त्यांनी पाऊल ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. USR स्पेस प्रोग्राम स्टेड इन द स्पेस फॉर द 8 days. ते तिथे 8 दिवस त्यांनी त्या ठिकाणी राहून काही संशोधन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर कल्पना चावला या युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोच्या वतीने त्या डॉक्टरेट झालेल्या आहेत. शी वॉज इन अ स्पेस फॉर 336 hours during the research mission. While returning to Earth on 1st February 2003, the Columbia spacecraft exploded and कल्पना चावला पेरिश्ड. त्यांना एक अत्यंत दुर्घटना यांची झालेली आहे, पण 336 तास त्या राहू शकल्या. सुनीता विल्यम्सने सुद्धा आपल्याला ही कामगिरी आपल्याला दिसून येते. डिस्कवरी इन 2006 शी वर्क फॉर द
9 hours outside the space station, and she created a record by the staying 192 days in a space. ते अवकाशात राहण्याचा त्यांनी प्रयोग सक्सेसफुल केला. इतर ग्रहांवर सुद्धा मेनी मिशन्स हॅव एक्झिक्युटेड टू स्टडी द अदर प्लॅनेट्स ऑल्सो. काही मोहिमा इतर ग्रहांसाठी पण केल्या जात असतात. त्यांच्यावर ते आणि वेगवेगळे जे अवकाशामधले परग्रह जे असतात, ॲस्ट्रॉइड्स, स्टोन्स, त्यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा काही मिशन्स ह्या केल्या जात असतात. भारताद्वारे सुद्धा काही ज्या मिशन्स आहेत किंवा लॉन्चिंग व्हेकल्स असतात, PSLV अँड GSLV, हे लॉन्चर्स आणि जे इनसॅट, सॅट वगैरे जे एड्युसॅट आणि काय IRNS अशा प्रकारचे जे उपग्रह सोडलेले ते वेगवेगळी कामगिरी करताना दिसतात. त्याची माहिती तुम्ही नक्की ठेवा. काही सॅटेलाइट्स लॉन्चर सेंटर्स आहेत, त्यांची माहिती दिलेली आहे. जोड्या लावा किंवा काहीतरी याच्यावर माहिती म्हणून विचारू शकतो. थंबा आणि श्रीहरिकोटा, चांदीपूर, ओडिसामध्ये. कारण ह्या जागा निवडलेल्या आहेत की इथून ह्या आपल्याला उपग्रहावर पाठवण्यासाठी याच जागांवर करू शकतो, कुठेही करू शकत नाही. विक्रम साराभाई जे होते यांची ह्या कामी मोठी मदत आपल्याला दिसून येते. तिरुवनंतपुरममध्ये तर ते आर्यभट्ट नावाचा पहिल्यांदा जो उपग्रह आपल्याला सोडलेला आहे तो यांच्याच कामगिरीने, जे विक्रम साराभाई आहेत यांनी हे संपूर्ण पुढाकार घेऊन केलेलं आपल्याला दिसून येतं. हे शास्त्रज्ञ होते, जे गुजरातच्या अहमदाबादमधून जे रिसर्च लॅबोरेटरी असते तिथे त्यांनी ह्या सगळं संशोधनाचं काम आपल्याला केलेलं दिसून येतं आणि मग त्यांनी त्याचं लॉन्चिंग केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर काही द स्पेस डेब्रिस अँड इट्स मॅनेजमेंट, याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स येऊ शकतात. जे कल्पना चावलाचा आपल्याला मृत्यू झाल्याचा आपल्याला जे पहिली गोष्ट आपल्याला लक्षात आली ती म्हणजे त्या कोलंबिया स्पेसक्राफ्टला तिथल्या अवकाशामध्ये असणारा जो कचरा आहे त्या कचऱ्यामुळे त्याचा स्पर्श झाला आणि ते लॉन्च एक्सप्लोड झालं. साधं आहे की जे उपग्रह वरती जातात, वरती गेल्यानंतर ते जेव्हा ते वर्क करणं थांबवतं, त्यांची समजा आपण बॅटरी लॉस होणे किंवा काहीतरी कोणते ना कोणते बिघाड होणे, तो झाल्यानंतर नवीन दुसरं पाठवलं जातं. पण त्या आधीच्याला सॅटेलाईटला खाली आणलं जात नाही पृथ्वीवर. तो आला तर ठीक, अन्यथा तो कक्षेच्या वरती राहून तो गुरुत्वाकर्षणामुळे तो अवकाशात तरंगतच राहत असतो. आणि यामुळे असे अनेक कचरा जो आहे किंवा वेगवेगळा जो अवकाशामध्ये ते आर्टिफिशियल सॅटेलाईटचा कचरा हा वाढत गेलेला आहे. कारण प्रत्येक देश हा संशोधनासाठी काही ना काही पाठवत असतो. अनेक मोहिमा याच्यात सक्सेस होतातच असं नाही. सम अदर प्लॅनेट्स ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. इट इन्क्लूड्स द नॉन फंक्शनल सॅटेलाईट, ज्याला आपण मी आत्ताच म्हणतो नॉन फंक्शनल सॅटेलाईट, पार्ट्स ऑफ द लॉन्चर अटॅच्ड ड्युरिंग द लॉन्चिंग. इट इन्क्लूड्स द नॉन फंक्शनल सॅटेलाईट पार्ट्स. डेब्रिस जनरेटेड ड्यू टू द कोल्युजन ऑफ द सॅटेलाईट विथ अदर सॅटेलाईट. तिथे तुकडे त्यांचे जे आहेत एकमेकांवर आदळल्यानंतर किंवा ते स्फोट झाल्यानंतर ते लॉन्च केल्यानंतर ते रॉकेट्स इथं तिथला तो जो कचरा आहे तो तिथे अवकाशात तरंगतोच आहे. अकॉर्डिंग टू द वन एस्टिमेशन मेड इन 2016 देर अबाउट द 2 crore पीसेस ऑफ द लेंथ मोर दॅन 1 centimeter रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. जवळजवळ 2 करोड असे पदार्थ 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त, म्हणजे अनेक तुकडे हे तरंगत आहेत. यालाच आपण कचरा असं म्हणतो. आता हा हार्मफुल आहे. मग जेव्हा सॅटेलाइट्स वरती पाठवत असतात तेव्हा हे मध्ये यांच्यावर कोलिजन घडून येत असतं, ते आदळतात आणि त्याच्याने ते डॅमेज होत असतात स्पेसक्राफ्ट. आणि म्हणून बऱ्याचशा मोहिमा या सक्सेस होत नाही, कारण तो कचरा मध्ये येत असतो. ते अत्यंत स्वच्छ वातावरण आहे असं काही नाही. तर या मोहिमांमुळेच आपल्याला तिथे कचरा हा वाढत गेलेला. याला आणण्यासाठी असा काही खास करून प्रयत्न तर होऊ शकत नाही, मात्र त्याचा परिणाम आपल्या मोहिमांवर होत असतो. तर अशा रीतीने याची माहिती तुम्ही नक्की ठेवा. धन्यवाद.